विषय काय आहे मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की बाबा आता सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, फिरतोय. तो व्हिडिओ म्हणजे मित्रांनो दीपक. दीपकने आत्महत्या केली. तो केरळामध्ये राहणार आहे. याने मित्रांनो आत्महत्या का केली तुम्हाला माहिती आहे का? सोशल मीडियावर एक शिमजिता मुस्तफा म्हणून एक मुलगी आहे, केरळमधलीच मुलगी आहे. ती ट्रॅव्हल करते, बसमध्ये प्रवास करते आणि फेक व्हिडिओ बनवते. फेक व्हिडिओ म्हणजे ते फेक व्हिडिओ कसले व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ तुम्ही बघा, मग मी बोलतो. व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघितला असेल, तुम्हाला कळलंच असेल, की बाबा हा कसले व्हिडिओ बनवते, फेक व्हिडिओ जाऊन बनवते. या माणसाने आम्हाला स्पर्श केला, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असे व्हिडिओ ती सोशल मीडियावर टाकते आणि प्रचंड व्ह्यूज कमवते. या व्ह्यूज कमवण्याच्या नादात तसाच हा व्हिडिओ दीपकच्या बाबतीत बनवला. दीपकचा व्हिडिओ एवढा प्रचंड व्हायरल झाला. कमेंट बॉक्समध्ये खोलल्यानंतर एवढ्या घाण कमेंट त्या दीपकच्या बाबतीत आलेल्या. त्याला मारून टाका, जाळून टाका, हे करून टाका, त्याला खानदान उडवून टाका, असं वगैरे वगैरे बऱ्याच कमेंट आल्या. या हा व्हिडिओ दीपकपर्यंत पोहोचला. त्याने हा व्हिडिओ बघितला. त्यानंतर त्याच्या पाहुण्या-रावळ्यांची त्याला फोन केले, "बा तू असं केलंय का? काही केलंय का?" या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्या दीपकने आत्महत्या केली. याला कारणीभूत कोण? ही हरामखोर मुलगी. आता या दीपकला न्याय मिळेल का? सरकार ह्याला न्याय देईल का? जस्टिस देईल का?